नमस्कार. स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चालू घडामोडी वीकली करंट अफेअर्स. यामध्ये आपण पाहणार आहे 9 ते 16 ऑगस्ट 2025चे करंट अफेअर्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते 1 ते 8 ऑगस्ट 2025चे करंट अफेअर्स. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रेल्वेगाडी जी की मालगाडी आहे कोणती ठरली आहे? तर भारतातील सर्वात लांब मालगाडी आहे रुद्रास्त्र, पर्याय क्रमांक 2. यामध्ये एकूण इंजिन आहेत 7, एकूण डबे आहेत 354, एकूण लांबी आहे गाडीची 4.5 किलोमीटर. ही गाडी पूर्व मध्य रेल्वेद्वारे चालवण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, 64वी राष्ट्रीय कला प्रदर्शनी कोठे आयोजित करण्यात आली? तर 64वी राष्ट्रीय कला प्रदर्शनी आयोजित करण्यात आली नवी दिल्ली येथे. 64वी राष्ट्रीय कला प्रदर्शनी नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 107वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, मालदोवा. आंतरराष्ट्रीय सौर संघटन स्थापना आहे 30 नोव्हेंबर 2015. मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, पहिलं लर्निंग ॲप ट्युटर कोणी लॉन्च केलं आहे? तर योग्य उत्तर आहे IIT पलक्कड. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती बनली आहे? तर पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा बनली आहे दिल्लीची, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाने युद्धनौका खरेदी करण्याचा सर्वात मोठा करार कोणत्या देशासोबत केला? तर ऑस्ट्रेलियाने करार केला आहे तर इथं उत्तर असणार आहे जापान. इथं थोडी प्रिंट मिस्टेक झाली आहे, टायपिंग मिस्टेक. पुढचा प्रश्न आहे, अन्नू राणीने पोलंड येथे झालेल्या महिलांच्या भालाफेक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर अन्नू राणीने जिंकले आहे सुवर्ण पदक. अन्नू राणी आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत 62.59 मीटर लांब भालाफेक करत हे सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे, गेंड्यांची शिकार रोखण्यासाठी कोणत्या देशाने त्यांच्या शिंगावर रेडिओ ॲक्टिव्ह तंत्र लावले आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात निकेल, क्रोमियम, प्लॅटिनम खनिज सापडले आहे? तर निकेल, प्लॅटिनम, क्रोमियम हे खनिज सापडलं आहे छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमधील राजसमुंद या जिल्ह्यात एका सर्वेक्षणादरम्यान निकेल, क्रोमियम, प्लॅटिनम ही खनिजे आढळून आली. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिली तिरंदाजी लीग कुठे आयोजित केली जाईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. या स्पर्धेचं आयोजन दिल्लीतील यमुना स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इस्रायलने कोणत्या देशासोबत सर्वात मोठा नैसर्गिक गॅस करार केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिस्र. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात ब्रह्मा नावाचा प्लांट उभारण्यात येणार आहे? तर ब्रह्मा नावाचा प्लांट उभारण्यात येणार आहे
मध्य प्रदेशमध्ये. पर्याय क्रमांक 4. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील भोजपुर उमरिया येथे प्लांट उभारण्यात येणार आहे. एकूण लागत आहे 1800 करोड रुपये. हा प्लांट BEML कडून उभारण्यात येणार आहे. यामध्ये वंदे भारत कोच, मेट्रो कोच तसेच इतर संरक्षण विषयक साहित्याची निर्मिती केली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेने भारतावर किती टक्के टॅरिफ लावला आहे? तर अमेरिकेने भारतावर लावला आहे 50% टॅरिफ. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड गेमची सुरुवात झाली आहे, त्याचं आयोजन कोठे केलं आहे? तर वर्ल्ड गेमचं आयोजन केलं आहे चीनमध्ये. वर्ल्ड गेम 2025चं आयोजन चेंगदू चीन येथे केलं आहे. आयोजन आहे 7 ते 17 ऑगस्ट 2025. आवृत्ती आहे 12वी. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑस्ट्रेलियन पर्यटन मोहिमेची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे सारा तेंडुलकर. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब अंतर चालणारी वंदे भारत ट्रेन कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब अंतर चालणारी वंदे भारत ट्रेन आहे नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन. भारतातील सर्वात लांब अंतर चालणारी वंदे भारत ट्रेन नागपूर पुणे या 2 स्थानकांदरम्यान सुरू झाली आहे. 10 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. एकूण अंतर 181 किलोमीटर ही गाडी 12 तासात पूर्ण करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बाज आख अँटी ड्रोन सिस्टीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पंजाब. राज्याच्या सीमेवर अंमली पदार्थांची स्मगलिंग रोखण्यासाठी याची सुरुवात केली आहे. पुढचा प्रश्न आहे, गरुड दृष्टी टूलची सुरुवात कोणत्या राज्याने केली आहे? तर गरुड दृष्टी टूलची सुरुवात केली आहे महाराष्ट्राने. या टूलचा उद्देश सोशल मीडियावर द्वेष पसरवणारी माहिती, चुकीची माहिती पसरविणे आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालणे हा आहे. याची सुरुवात नागपूर पोलिसांनी केली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले पशु स्टेम सेल बायो बँकचं उद्घाटन कुठे करण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे हैदराबाद. याचं उद्घाटन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. पुढचा प्रश्न आहे, दिशा अभियानाची सुरुवात कोणत्या राज्याने केली आहे? तर दिशा अभियानाची सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्याने. बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखविणारे दिशा अभियान महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. जय वकील फाउंडेशनने विकसित केलेला आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर दी एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीज मान्यताप्राप्त हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राज्यातील 453 विशेष शाळांमध्ये लागू झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिले आहे DY चंद्रचूड. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने मिनिमम बॅलन्स
लिमिट सर्वाधिक केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ICICI बँक. ICICI बँकने नवीन ग्राहकांसाठी मिनिमम बॅलन्सची लिमिट सर्वाधिक केली आहे. सध्या असलेली ₹10,000 मिनिमम बॅलन्सची लिमिट ही नवीन ग्राहकांसाठी ₹50,000 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अकाल विलाकू योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू. या उपक्रमाचा उद्देश इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मानसिक सामाजिक अडचणी आणि सायबर धोक्यांपासून वाचवणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे, 43व्या लोकमान्य टिळक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे नितीन गडकरी यांना. आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 12 ऑगस्ट. राष्ट्रीय युवा दिवस 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजरा केला जात असतो. हे पण इथं लक्ष ठेवायचं आहे, राष्ट्रीय युवा दिवस. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतामध्ये एशियन लॉयनची संख्या किती झाली आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं 891. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 ऑगस्ट. पुढचा प्रश्न आहे, विनफास्ट ऑटो लिमिटेडने भारतात कुठे इलेक्ट्रिक कार प्लांट सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू. विनफास्ट या व्हिएतनामी कंपनीने भारतात तमिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक कारचा प्लांट सुरू केला आहे. त्यासाठी कंपनीने 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुढचा प्रश्न आहे, उलची फ्रीडम शील्ड सैन्य अभ्यास अमेरिका आणि कोणत्या देशासोबतचा सैन्य अभ्यास आहे? तर योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. तर उलची फ्रीडम शील्ड हा आहे अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा संयुक्त युद्धाभ्यास. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2025 साठी प्लेयर ऑफ द मंथसाठी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शुभमन गिल. पुढचा प्रश्न आहे, 15वी राष्ट्रीय ज्युनियर महिला हॉकी चॅम्पियनशिप कोणत्या टीमने जिंकली आहे? तर योग्य उत्तर आहे झारखंड. पुढचा प्रश्न आहे, फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने कोणाला नवीन ब्रँड अँबॅसेडर बनवला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शाहरुख खान. पुढचा प्रश्न आहे, भारताने कॉमनवेल्थ गेम्ससाठी कोणत्या शहराला यजमान शहर म्हणून घोषित केलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी कोणती नवी योजना सुरू करण्याची घोषणा केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, PM विकसित भारत रोजगार योजना. पुढचा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट रोजी भारताचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला? तर भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला आहे. तर हे होते या आठवड्याचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.